सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभ प्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. श्री दत्तप्रबोध अध्याय 13वा. अखंड भारत भ्रमण. हे सद्गुरु शिव सनातना, प्रणवरूपा सज्जित घना, मायातीता निरंजना, तुला माझे शतशः प्रणाम असोत. अशा स्तुतिसुमनांनी त्यांना प्रसन्न करून श्री दत्तात्रेय निघाले ते थेट गिरीप्रदक्षिणा करून गंगाद्वाराजवळ आले. गंगेला अनन्य भावानं त्यांनी वंदन केलं. चक्रतीर्थ पाहिला आणि गंगातट पाहिला. ती तटाची रचना पाहून त्यांना परमसंतोष झाला. साक्षात गंगा अवधूताच्या पायी लागली आणि म्हणाली, हे परमेश्वरा त्रिगुणात्मका, माझ्या पापांचं क्षालन कर. तुझ्याशिवाय अन्य कोणीही मला तारू शकणार नाही. तेव्हा तिला आशीर्वाद देऊन दत्तात्रेय पश्चिमेकडे निघाले आणि नर्मदा थडी आले. भीमनाथाला गेले. तुळशी श्याम पाहिले. रुद्र गयेला गेले. ब्रह्म गयेला वास्तव्य केलं. रैवत पर्वत पालथा घातला. त्या रैवक पर्वताला 3 शिखरं होती. एका शिखरावर गोरक्षनाथ, दुसऱ्या हिंगजळ देवी आणि तिसऱ्यावर स्वतः अवधूतानंच वास्तव्य केलं. विश्रांती घेतली. फळाफुलांनी आणि निर्मल अशा निर्झरांनी वेढलेला परिसर अवधूतांना फार आवडला. त्यांचं वास्तव्य ह्या पर्वतावर आहे हे कळताच अनेक सिद्ध साधक त्यांच्या भेटीला आले. आपण इथेच वास्तव्य करून आम्हास पतित पावन करा म्हणून विनवू लागले. जिथे 84 नवनाथ वस्ती करून राहतात तिथेच अवधूता तुम्ही राहा. जसा प्रजेला भूपती, सर्व तारका मंडळात इंदुमती, सर्व दिशांचा पती सूर्य, तसा आम्हाला तू सत्य म्हणून सर्वश्रेष्ठ अशा या प्रयागी त्र्यंबक भुजा तू वास्तव्य कर. त्या सर्वांच्या आग्रहाला मान देऊन मी पुन्हा इथे वास्तवाला येईन असं आश्वासन देऊन त्यांनी तिथून प्रयाण केलं. ते पश्चिम समुद्रावर आले. गोमती तीर्थाला वंदन केलं. नारायण सरोवर पाहिला आणि द्वारकेला आले. स्वतःचं ते स्थान पाहून हरकले व कच्छला निघाले आणि मच्छिंद्रनाथाचं स्थान पाहून आनंदले. अशा तऱ्हेने उत्तरपंथी मार्गक्रमण करू लागले आणि हिमालयात येऊन पोहोचले. बद्री केदाराच्या नारायणाचं दर्शन घेतलं. तिथलं स्वर्ग द्वार बघितलं आणि हरिद्वारला आले. ती अतिशय रम्य उदात्त तापसांची स्थानं बघून त्यांना परमसंतोष झाला. अनेक तीर्थांमध्ये त्यांनी स्नान केलं आणि ठिकठिकाणच्या महात्म्यांची स्थळं पाहिली. मग ते रेवाळेश्वरला येऊन पोचले. रेवाळेश्वर अतिशय पवित्र आणि महत्वाचे ठिकाण आहे. पूर्वी ह्या ठिकाणी कुंभोद्भवनंदन म्हणजे अगस्ती, ज्याचं नाव असा वेदवक्त तपोधन मुनी इथे वास्तव्य करून राहत होता. अतिशय ज्ञानसंपन्न परंतु तापसी धनुर्धर, तेजस्वी इतका की साक्षात दुसरा सूर्य, जेवढी जेवढी तीर्थक्षेत्र आहेत ती सर्व पाहण्याचं त्या मुनींच्या मनात आलं आणि ते निघाले. 85 शतकोटी मेदिनी शोधून त्यांनी तीर्थक्षेत्र पाहिली. त्या तीर्थावर स्नान केलं व जिथे जिथे ते तीर्थावर गेले तिथल्या तिथल्या तीर्थाचं जल त्यांनी अतिशय निगुतीनं जीवापाड एकत्र केलं, जपलं. अशा प्रकारे उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, मध्य, गर्भादी सविस्तर अशी यात्रा केली. सर्व तीर्थांचं पवित्र जळ एकाच कमंडलूत गोळा केलं. आजवर हे अद्वितीय कार्य कोणीच केलं नव्हतं आणि ते अलौकिक पात्र घेऊन ते पुष्कराजवळ आले. ते पाहून देवसुरांनाही अगस्तीच्या धाडसाचं कौतुक वाटलं, कारण त्यांना कमंडलूत प्राणपणानं सर्व तीर्थांचं तीर्थ एकत्र करून जपून आणलं होतं. त्यामुळे देवासुरही चिंतातूर झाले की एवढं पुण्य यानं पदरी आणलं, मग आता दीनदुबळ्या पतित पावनांचा उद्धार कोण करणार? याचं पुण्य कमी होण्याचा कोणता उपाय योजावा ह्या विवंचनेत देव पडले. सर्व एकत्र जमले आणि विचार विनिमय करू लागले, पण उपाय सापडेना. म्हणून ते गुप्तपणाने पुष्करावर जमले आणि स्नानासाठी अगस्ती पुष्करात शिरताच देवांनी तो तीर्थानं भरलेला कमंडलू उलथा केला व सर्व क्षेत्रांची आणलेली पवित्र तीर्थ त्या कमंडलूत वाहून गेली. स्नान करून अगस्ती तीरावर येताच त्यांनी तो कमंडलू पाहिला आणि संतापानं त्यांच्या अंगाची लाही लाही झाली. डोळे रक्ताळले. प्रयानळ पेटला. तेव्हा तिन्ही देव ब्रह्मा, विष्णू, महेश हात जोडून त्यांच्या रागाचं निवारण करण्यासाठी उभे राहिले आणि स्तुती करू लागले की हे अगस्ती मुनी, तू अतिशय पुण्यशील आत्मा आहेस. सर्व जगतात असा आत्मा शोधून मिळणार नाही. तू दयासागर हो आणि तुझा क्षोभ सोडून दे. अखिल मानव जातीच्या उद्धारासाठी तू आणलेलं तीर्थ आता उपयोगी पडणार आहे. या जीवांना मोक्षपंथी बनवण्यासाठी, जीवजंतूंना तारण्यासाठी तू सनाथ हो. तुझ्याच उपकारानं हे घडणार आहे, म्हणून आमच्या शब्दाचा अनमान करू नकोस.
हे ऐकून अगस्ती शांत झाले आणि हसून म्हणाले, चांगली युक्ती केलीत. पण आता एक होऊ दे की या तीर्थात जो स्नान करील त्याचं जरामरण नष्ट होऊन जन्ममरणाचं चक्र थांबेल व त्याला मोक्ष मिळेल असा वर द्या. हे देवांनी मान्य केलं आणि तथास्तु असा वर दिला. अगस्तींनी तिथे लिंग प्रस्थापित केलं. विष्णू, रुद्र आणि ब्रह्मासही आवाहन केलं. त्या तिन्ही देवांची प्रतिष्ठापना त्या क्षेत्रात केली. अशा त्या ठिकाणी श्री दत्तात्रेय आले आणि त्यांनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या पुष्करात स्नान केलं व स्वतःच्या त्रिगुणात्मक रूपाला ते भेटले. ब्रह्मा, विष्णू, महेशांनी त्याला आशीर्वाद दिला. त्याचं ते तेजस्वी दंड कमंडलुधारी रूप पाहून संतोषले. महेशानं दत्तात्रेयाचा सत्कार केला. उमेसह त्याची पूजा केली आणि त्याला पितांबर अर्पण केला. वनमाला गळ्यात घातली आणि व्याघ्र चर्म भेट दिलं. गायत्री, सावित्री, सरस्वती समवेत पूजेसाठी प्रजापतीही पुढे सरसावले. यथासांग पूजा करून दत्ताला त्यांनी कामधेनू बहाल केली आणि परमसंतुष्ट केलं. अशा प्रकारे नाना प्रकारची वस्त्रभूषण देऊन साऱ्या देवांनी श्री दत्तात्रेयाला संतुष्ट केलं, आशीर्वाद दिले. दत्तात्रेयांनीही त्यांना विनम्र भावानं वंदन करून त्यांचा निरोप घेतला. मग तो मथुरा प्रदेशात आला. तिथे यमुनेत स्नान केलं आणि यमुना तटीच काही काल बसून जप अनुष्ठान केलं. या तीरावरच अगस्ती, ध्रुव, नारद इत्यादी तापसांनी तपस्या केली होती आणि हे लक्षात घेऊनच चंद्र आणि दुर्वासही त्या यमुनेच्या काठाने निघाले आणि धवळपुरास आले. त्या धवळपुरास एक अत्यंत खोल गहन गुहा होती. त्या गुहेत मुचकुंदाचं वास्तव्य होतं. तिथलं ते मुचकुंद सरोवर बघून गालव स्थानही पाहिलं. त्या पर्वताच्या दऱ्यांमध्ये गुहांमध्ये गालव ऋषींची वस्ती होती. अविनाशी तेथे पाहून ऋषींनी त्यांचा सत्कार केला, आनंदानं स्वागत केलं, आदरानं त्यांची पूजा केली. श्री दत्तात्रेयानं त्यांचे आभार मानले आणि तो निघाला. तो पुन्हा पूर्वेकडे यमुना तीर ओलांडून ब्रह्मवर्ताकडे याच गंगेच्या तीरी वाल्मिकींनी तपसाधना केली आणि यज्ञयाग सर्व कृत्य यथासांग पार पाडली होती आणि महत्प्रयासानं याच स्थळी भगीरथनं गंगा आणली होती. त्या ब्रह्मघाटावरही दत्तात्रेयानं स्नान केलं आणि भागीरथी ओलांडून नैमिषारण्य ओलांडून नंदीग्रामी प्रयाण केलं आणि तिथून पुढे अयोध्येत शरयूच्या तीरी अभ्यंग स्नान केलं. अवघं रघुकुल निरखलं आणि नेपाळ मार्गे गंडकेश्वरी मोठी बिकट वाट करून आले आणि सर्व श्रमाचं सार्थक झाल्यासारखं त्यांना वाटलं. त्यांनी त्या लोकविलक्षण तेजपुंज विष्णुमूर्तींचं दर्शन घेतलं, प्रेमभरानं पूजन केलं आणि तिथल्याच तुळशी वाहिल्या. या तुळशी अर्पण केल्यानं निश्चयाचं सार्थक होतं असा अनुभव होता. हिरण्यगर्भ पर्वतावर तर साक्षात सौभाग्यभाळी असलेलं गुणवंत भाग्यवंत असं सोनं वेचित होते. शालिग्रामही नित्यनेमानं दृश्य स्वरूपात प्रगट होत होता आणि त्या भाविकांना दर्शन देत होता. अशा ह्या तीर्थास वंदन करून ते गौडदेशी निघाले. तिथे कामाक्षी देवी त्यांनी पाहिली. अनेक सिद्ध साधकांच्या भेटी घेतल्या, नाना प्रकारचे नाना संस्कृतीचे प्रदेश पाहिले आणि वैजनाथास आले. गयेस मुक्काम केला. विष्णुपदाची धूळ मस्तकी लावली, गदाधरास वंदन केले आणि विंध्याचलाची वाट धरली. देवीचं दर्शन घेतलं आणि नैऋत्य दिशेला प्रयाण केलं. रामटेकला भेट दिली. तीर्थे अंबाळे पाहिले. रामप्रभूचं आणि सीतामाईचं दर्शन घेतलं आणि तिथे चमत्कार घडला. ते रामाचं दर्शन घेऊन बाहेर येतात तो जमलेल्या सर्व साधू संतांना सर्वत्र श्रीराम दिसू लागला. अवधूताच्या ठाई ही मेघश्याम रामच सगळे चकित झाले. हनुमंतानंही चरण धरले तेव्हा दत्तात्रेय हसले आणि मारुतीला त्यांनी दृढ आलिंगन दिलं. तेव्हा हनुमंतराय म्हणाले, परमेश्वरा, तू खरोखरच थोर आहेस. तुझी लीला अगाध आहे. तूच सर्वेश्वर, सर्वत्र एकच आहेस. शेवटी अवधूतानं त्याला हृदयाशी धरलं आणि निरोप घेतला. ते परत माघारी फिरले. जिथे जिथे पुन्हा येण्याचं वचन दिलं होतं तिथे तिथे ते गेले. महाबळेश्वरात जाताच कावेरी भेटली. ममलेश्वरावर लिंगाची पूजा केली आणि आपल्या अस्तित्वाच्या खुणा काही ना काही स्वरूपात ठेवल्या. नर्मदेतले कंकर म्हणजे गोटे ते सांबाच्या रूपात पाहिले. आजही ते तसेच मिळतात. कावेरी तीर्थातले गोटे रक्तवर्ण गणपतीच्या आकारात मिळतात, तर नर्मदेतले पाषाण हे बाणाच्या स्वरूपात मिळतात आणि आपण ते दत्त स्वरूपाचे अस्तित्व म्हणूनच पंचायतनात ठेवतो. त्यांची पूजा अर्चा करतो. विष्णू रूपाचा अंश म्हणजे गंडकेश्वरीत सापडणारे सूर्यकांत आणि सोमकांत आणि गोमती तीर्थ सापडतात ते शंख. अशा तऱ्हेने भिन्न भिन्न रूप धारण करून सर्व जीवमात्रांना पावन करण्यासाठी पंचायतनाच्या रूपात दत्तात्रेय राहिले आणि आपली सर्व तीर्थयात्रा त्यांनी पूर्ण केली.
ओंकार ममलेश्वर, वेरूळ, भीमाशंकर, परळी वैजनाथ, ओवढिया, नागनाथ, सप्तपुरी अशा विविध स्थळी संचार करून त्यांनी आपल्या आश्रमात पाऊल ठेवलं. अशा प्रकारे दत्तप्रबोध ग्रंथातील नारद पुराण संमत 13वा अध्याय समाप्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा.